प्रत्येक जो खेळ आहे हा खेळ खेळताना मग तो कोणताही असेल, लॉंग डिस्टन्स असेल किंवा हाय इंटेन्सिटी खेळ असतील किंवा आपण फिटनेसमध्ये जे काही व्यायाम करतो ते असतील, तर सुरुवातीला जे काही एनर्जी सिस्टीम लागते ना, ही कोणती लागते? बॉडी खूप स्मार्टली वर्क करते. म्हणजे ही जर आपली एनर्जी सिस्टीम आपण समजून जर घेतली ना, आपली बॉडी आपल्याला डॉंकी वर्क करावं लागणार नाही. तर याच्यामध्येच अनएरोबिक लॅक्टिक सिस्टीम म्हणून एक आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही कोणताही खेळ खेळता त्यावेळेला जी सुरुवातीला 1 सेकंद ते 10 सेकंडच्या दरम्यान जी एनर्जी लागते ना, त्याला आपण ATP CP म्हणतो. ही एनर्जी खूप फास्ट रिलीज होत असते आणि ही एनर्जी प्रत्येक खेळामध्ये लागते. जसं की 100 मीटर स्प्रिंट असेल, वेट लिफ्टिंग असेल, ओके, किंवा जास्त वेळ चालणारे खेळ असतील ज्याच्यामध्ये 1 मिनिट असेल, 5 मिनिटे किंवा 90 मिनिटे, ज्यामध्ये भरपूर सारे म्हणजे लॉंग डिस्टन्स रनिंग असेल, स्विमिंग असेल, सायकलिंग असेल, याच्यामध्ये सुद्धा ही अलॅक्टिक एनर्जी सिस्टीम युटिलाइज होते. हे मी का सांगतोय की तुम्हाला त्या खेळामध्ये जर परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा असेल तर ही एनर्जी सिस्टीम त्या कोचला किंवा त्या फिटनेस जो कोणी तुमचा इम्प्रूव्ह करणार आहे त्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. हे माहीत असेल तर त्याच्यानुसार तो ट्रेनिंग देऊ शकतो. बऱ्याच वेळेला आपण जे हे ट्रेनिंग देतो ना, हे डोळे झाकून देतो. चला, म्हणजे कुठून तरी बघितलेला एक बेसिक कॉन्सेप्ट आपला असतो आणि त्यानुसार आपण ट्रेनिंग देत असतो. एनर्जी सिस्टीम समजून घेणे खूप अवघड आहे, परंतु एनर्जी सिस्टीममध्ये जर तुम्ही इंटरेस्ट घेऊन जर याचा अभ्यास केला तर तो एवढा छान पद्धतीने आपल्याला एखाद्यावरती तो अप्लाय करता येतो, जो मी आत्ता रिअलाइज करतोय. मी माझ्या मेंबरवरती, मी माझ्या खेळाडूंवरती मी ते गोष्ट अप्लाय करतो. येणाऱ्या काळामध्ये अजून खूप साऱ्या अशा एनर्जी सिस्टीमचे भाग आहेत, जसे की अनएरोबिक लॅक्टिक कॅपॅसिटी पॉवर असेल, लॅक्टिक ॲसिड पॉवर कॅपॅसिटी असेल, एरोबिकमध्ये पॉवर आणि कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मागच्या वेळेला मी मसल एंडुरन्स रिलेटेड भरपूर सारे मसल एंडुरन्समध्ये 4 प्रकार असतात ते सांगितले. हे कशा पद्धतीने काम करतात हे आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये बघणार आहे.